लोक गेल्या तरी कुठं निंगी? नाही नाही, 100% काहीतरी घोळ झाला असणार आहे, नाहीतर निंगी अशी गायब होणारच नाही. हाय तुळजाई, निंगीची रक्षा कर ग. तिला जर का काय झालं तर मी कवा स्वतःला माफ करू शकणार नाही. आई ग, दादा दादा काय होतंय तुम्हाला? कोण आहे तुम्ही? दादा दादा बोला की, डोळे उघडा दादा. एक मिनिट. हॅलो ऋषी सर, मी कमी बोलायलोय. इकडे झटदिशी या की, जेवणाच्या तिकडं. हां दादा दादा डोळे उघडा की, काय तर बोला की. अहो दादा दादा काय व्हायलंय तुम्हाला? कुणी काय झालं? हो सर, बघा की कोणीतरी मारलंय यासनी. दादा दादा काय झालं? कोण आहात तुम्ही? कोणी मारलं तुम्हाला? मी तर बावल्यात बसायला आलो होतो, पण आमच्यातला एक माणूस आला नाही, तर मी एकटाच एका बावल्यात बसणार होतो. पण मला कोणीतरी मारलं आणि ते लोक बावले घेऊन गेले. हे बाबा जा की तिकडं. अरे बाबा जा की, कसल्या डोसक्याला ताप करायला आहे? एक मिनिट सर, जर ह्यो दादा त्या बाहुल्यात बसणार होता तर मग आतमध्ये बाहुल्यात कोण बसलंय? अहो दोन्ही बाहुलं बी आतच आहेत, आपल्या आजूबाजूलाच फिरत होती ना का? गौतम, निंगी? अरे इतक्या वेळ इथेच होते, आता कुठे गायब झाले? तेच तर मला वाटतंय ते मागं मागं आपल्या म्हणूनच येत होते का त्यांना काहीतरी सांगायचं होतं. गोरीला लपूच कसा शकतो? का दिसत नाहीये? गौतमचं काही कळलं? हो, तो गोरीला मध्ये आणि निंगी तात्या विंचू मध्ये. काय? ते सगळं नंतर सांगतो. तू असावरीला सांभाळ, मी त्याला शोधून येतोय. चला चला चला. कुठे आहे गौतम? ऐक ना, गौतम येईल ना? ताई, तू स्वामींवरती विश्वास ठेव. हा, येईल तो. निंगे निंगे गौतम, निंगे निंगी निंगे, बरं वाटतंय तुला? हे घेत. कसं झालंय? हा गौतम, ठीक आहेस ना? ओकेस? ठीक आहेस? कसं झालं? चला आपल्याला तयारी करायला पाहिजे. चला निघे, उठ.